नमस्कार मित्रांनो. खंजरीच्या तालावर गावोगावी जागृती करणारे, जातिभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनाचे पुरस्कर्ते, ग्राम विकासाचे शिल्पकार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आज आपण त्यांच्या जीवनातील प्रगतिशील विचार, सामाजिक कार्य आणि त्यांच्या महान प्रभाव याविषयी जाणून घेऊ. तुकडोजी महाराज खंजीर वाजव, स्वयंरचित भजने गात आणि लोकांचे प्रबोधन करत. तुकडोजी महाराज फक्त एक आध्यात्मिक संत नव्हते, तर ते एक समाज सुधारकही होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय सहभागही घेतला. 1942च्या क्विट इंडिया आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होते जातिभेद आणि अस्पृश्यता निर्मूलन. ते म्हणत, मानव तितुका एकची आहे, जातीपातीच्या भेदभाव न करता सर्वांना समान मानणे हाच खरा धर्म आहे. अंधश्रद्धा, अस्पृश्यता, उच्च नीच भावना यांच्या ते कडाडून विरोध करत. भजन आणि कीर्तनातून ते गावोगावी जनजागृती करत. गावागावासी जागवा, भेदभाव समूळ मिटवा. त्यांच्या प्रगतिशील विचारामध्ये शिक्षण हे सर्वांसाठीच, विशेषतः स्त्रिया आणि शोषित वर्गासाठी. सामूहिक भोजन करणे, सामूहिक पूजा आणि श्रमदान यांचा ते समावेश करत. त्यांचं सर्वश्रेष्ठ योगदान म्हणजे ग्रामगीता. ही ग्रंथ गावाच्या सर्वांगीण विकासाची बायबल आहे. जातिभेद मिटवणे, गाव स्वच्छ ठेवणे, शिक्षण, शेती सुधारणा, स्त्री उन्नती, व्यसनमुक्ती यासारख्या प्रगतिशील विचार त्यात आहेत. खरं म्हणजे तुकडोजी महाराजांवरती भगवान गौतम बुद्ध यांच्या समता, अहिंसा आणि विज्ञानवादी विचारांचा गाढा प्रभाव होता. तसं त्याने ग्रामगीतेमध्ये भगवान बुद्धांची स्तुती केली आहे. हाती न घेता तलवार, बुद्ध करी जगावर राज. बुद्धाच्या समतेच्या विचारांनी प्रेरित होऊन तुकडोजी महाराजांनी जातिभेद मिटवण्यासाठी आणि मानवी समतेसाठी सतत प्रयत्न करत राहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचे आदराचे संबंध होते. दोघेही अस्पृश्यता आणि सामाजिक अन्याय संपवण्यासाठी प्रयत्नशील होते. बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचे त्यांनी स्वागतच केले होते. 1956 साली भगवान बुद्धाच्या 2500व्या जयंतीनिमित्त त्यांनी 1000 गावांना जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी समयदान यज्ञ म्हणजे वेळेचे दान ही योजना राबवली होती. त्यासाठी त्यांनी लोकांना विनंती केली की आपला वेळ सामाजिक सेवेसाठी, गाव स्वच्छतेसाठी, शिक्षणासाठी आणि समता प्रचारासाठी दान करावा. 1935मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रम त्यांनी स्थापन केले. तुकडोजी महाराजांनी हजारो भजने, अभंग आणि ग्रंथ रचले. त्यात गीतप्रसाद आणि बोधामृतसारखे ग्रंथ त्यांच्या नावावरती आहेत. 11 ऑक्टोबर 1968 रोजी गुरुकुंज आश्रमात त्यांचा निर्वाण झाला. तुकडोजी महाराज म्हणायचे, अस्पृश्यतेची भावना हृदयातून जाईपर्यंत कायद्याने काहीही होणार नाही. बदल अंततः अंतःकरणातून झाला पाहिजे. माणूस जन्माला येणे आणि माणूस बनणे ही 2 वेगवेगळी गोष्ट आहेत असे ते म्हणायचे. प्रेम, सेवा, मेहनत आणि एकता याच मार्गाने गाव आणि देश उभारता येईल. तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करूया. जय गुरुदेव, जय भारत.